नमस्कार. आज आपण आपल्या यूट्यूब चॅनल EPS 95 पेन्शनर्स हेल्पलाईन अँड अपडेटवर पुन्हा एकदा भेटत आहोत. मंडळी, EPS पेन्शन म्हणजे काय रे भाऊ असे सर्वजण विचारतात. आता EPS पेन्शनर तुम्ही ज्या शहरात राहतात, त्या गावात राहतात, ज्या गल्लीमध्ये राहतात, ज्या सोसायटीमध्ये राहतात, त्या सोसायटीच्या दुसऱ्या घरात, तिसऱ्या घरात किंवा आपल्या आजूबाजूला प्रत्येक ठिकाणी कंपनीत जाणारा, वीज मंडळात काम करणारा, सहकारी बँकेत काम करणारा, कारखान्यांमध्ये काम करणारा प्रत्येक जण मजूर आहे. हा कर्मचारी जो आपल्या वेतनातून आता सध्या 1250 रुपये कपात करतो, त्याच्यासाठी हा EPS पेन्शनची योजना आहे. आता 1250 रुपये कशासाठी कापतात हे कार्यरत कर्मचाऱ्यांपैकी 80% लोकांना सुद्धा माहीत नाही. मोठं आश्चर्य आहे की नाही? तर आपण आज एक किस्सा ऐकूया, कथा ऐकूया किंवा व्यथा ऐकूया. तर ऐका बघा, 3-4 महिन्यापूर्वी काय झालं. एक 70 ते 71 वर्षांचे बाबा आमच्याकडे आले. 70 ते 71 वर्षाचे बाबा आमच्याकडे, आता बाबाच म्हणावं लागेल, आपले पेन्शनर जरी असले तरी. या बाबांचा इतिहास एवढा मोठा होता की त्यांनी त्यांच्या जीवन काळामध्ये, त्यांच्या उमेदीच्या काळामध्ये पूर्ण औद्योगिक क्षेत्र, पूर्ण कारखाने, MIDC गाजवली होती. त्यांच्या हाताला यश होतं. त्यांनी त्यांचं जीवन काळ अत्यंत जबरदस्त गाजवलेला होता. परंतु आज ते अत्यंत दुःखीचे आले. आपल्या चेहऱ्याला, आपल्या गालाला असा हात लावून आले आणि सांगायला लागले. त्यांचे चेहरा दुःखी होता. दादा काय करताय? म्हणलं काय नाही, बसलोय घरी. मग म्हणाले काही मदत मिळेल का? म्हणलं कशासाठी, काय झालं, तुमचा चेहरा दुःखी एवढा का झाला? सांगतो म्हणे आज डॉक्टरकडे जाऊन आलो. त्यांनी सांगितलं की तुमच्या दाताचं रूट कॅनल करावं लागेल, आपल्या दाढीचं. मग करा की. करायचं तर आहेच म्हणे बाबा, पण तू घरी गेलो तर आमची सुनबाई म्हणते की हा म्हातारा किती दिवस जगणार आहे, कशासाठी करता, उपटून टाका ती दाढ. त्याच्या डोळ्यात सांगताना पाणी आलं. हा अपमान, ही अवहेलना, ही असहाय्यता कशामुळे आली असावी? यात कोणाची चूक आहे? त्यांनी स्वतःसाठी पैसा बाजूला करून नाही ठेवला, सर्व मुलांवर उधळला, म्हणून त्यांची स्वतःची, समाजाची, त्यांच्या संस्काराची किंवा त्यांना मिळत असलेले अल्प पेन्शन 1150 रुपये याची, जर त्यांना पुरेसे पेन्शन मिळाले असते तर हा विषय संपला असता. मित्रांनो, पेन्शन ही आपली सुरक्षितता आहे. मुलांवर ओझं बनून राहू नका. म्हणून पेन्शनसाठी आपण जे काही करतो ते फक्त अशा कथा आणि व्यथा ऐका आणि शांत बसा. एवढंच या ठिकाणी सांगतो. आपल्याला नुसत्या या चॅनलवर रडकथाच ऐकायच्या नाही, तर काही मजेशीर किस्से, काही विनोदी किस्से, आपल्या याचा नाद करायचा नाही. आपल्या पेन्शनरांचा अशा प्रकारचे बहुतेक सांगायचे, आपली जागृती सुद्धा करायची. तरी या चॅनल आपण नवीनच तुमच्यासाठी ओपन केलेलं आहे, तर याला सबस्क्राईब करा आणि आवश्यक असल्यास खाली कमेंटमध्ये सकारात्मक सूचना सुद्धा आपण करू शकता. चला पुन्हा भेटूया उद्या. धन्यवाद.